मित्रांनो, तुम्ही कधी राजस्थानी जेवण खाल्लं आहे का? आम्ही आलेलो आहे आज राजस्थानी धाब्यामध्ये. राजस्थानी मनमान धाबा. स्टार्टरमधला हा कॉमन प्रकार आहे पापड. पण या पापडवरती त्यांनी टाकलेली त्यांची जी चटणी होती ती एक वेगळी फ्लेवर आणि टेस्ट देत होती. म्हणजेच पापड खूप छान लागत होते. मेन कोर्समध्ये ऑर्डर केलेली हे तुम्हाला बघून वाटत असेल की यात त्यांनी खूप तेल टाकलेलं आहे, पण हे तेल नाही आहे. हे आहे त्यांचे राजस्थानी तूप. राजस्थानी कहावत आहे, जेवढे जास्त तूप तेवढे जास्त प्रेम. आणि हा दुसरा मेन कोर्स पनीर मसाला. या दोन मेन कोर्ससोबत आम्ही घेतलेला कुलचा. कुलच्याला पण आम्ही तूप लावून घेतलेले. तुपामुळे जेवण गोड असेल असे एक भ्रम असते, पण नाही. त्यांच्या त्या मसाल्यामुळे आणि त्या तुपामुळे जेवण जास्त गोड पण नव्हते आणि जास्त स्पायसी पण नव्हते. पनीर मसाल्याचा पहिला बाईट घेतला. पहिला घास चावतानाच चेहऱ्यावरती हास्य आलं. खरंच भाजी खूप छान होती. त्यांची दुसरी स्पेशल भाजी काजू मसाला हे पण टेस्टला एक नंबर लागत होते. त्यांच्या दोन्ही भाज्या एक नंबर टेस्टीला लागत होत्या. जेवताना काहीतरी थंड हवे म्हणून हे त्यांचं स्पेशल घेतलं छाछ, म्हणजेच ताक. क्वालिटी लागत होतं राव. तुम्ही खरंच बाहेरचा छाछ प्या आणि इथला राजस्थानी मनमानचा छाछ प्या, तुम्हाला खरंच फरक पडणार. जिरा राईस दालसोबत क्वालिटी लागत होता. हॉटेलचा ॲड्रेस खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.